वळूया पुढल्या महत्वाच्या बातमीकडे। मनसेचं राजकारण यापुढे जेनझींना सोबत घेऊन सुरू होणार। जेनझींवर फोकस करा, त्यांच्याशी संपर्क ठेवा, राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना सूचना देत आहेत। राज ठाकरेंनी पुण्यात पदाधिकाऱ्यांशी संवाद साधलाय, त्यावेळी या सूचना देण्यात आलेल्या आहेत। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडून। बालाजी, काय नेमक्या सूचना आहेत? नक्कीच राज ठाकरे यांनी आज प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतायत आणि विभाग वाईज ज्या बैठका इथे घेत आहेत ते मत जाणून घेत आहेत। त्यामध्ये राज ठाकरे यांनी या पदाधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत की यापुढचं राजकारण हे महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये झेंझी करणार आहेत, त्यामुळे त्यांचं मत काय, त्यांच्या विचार काय हे जाणून घ्या आणि त्यांना सोबत घेऊन मनसेमध्ये सहभागी करून आपल्या विचारासोबत जोडून जे आहे ते यापुढे पक्षाचं काम आपल्याला करावं लागणार आहे। त्यासाठी त्यांच्याशी संपर्क वाढवा, त्यांचे विचार करण्याची जी वेगळी पद्धत आहे ते जाणून घ्या, अशा प्रकारच्या सूचना ज्या आहेत ते राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। यापुढच्या काळामध्ये जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचा, त्यांचे मत, त्यांच्या मागण्या आणि त्याचा सरकार दरबारी पाठपुरावा सुद्धा करण्याचं काम मनसेला करावं लागणार आहे आणि तशा पद्धतीचे कामाची कार्यपद्धती ठरवून घ्या, अशा सूचना जी आहेत त्या राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे यापुढे महाराष्ट्रात पुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं जे राजकारण आहे ते जनजींना समोर ठेवून, त्यांच्या उद्देश समोर ठेवून, त्यांच्या मागण्या समोर ठेवून तशा प्रकारची तयारी जी आहे ती पक्षांकडून करण्यात येते आणि त्यासाठी जे आहे ते पदाधिकाऱ्यांना अशा पद्धतीच्या सूचना देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। स्वतः राज ठाकरे जे आहेत ते या पदाधिकाऱ्यांशी वन टू वन संवाद साधतायत आणि वेगवेगळ्या सूचना ज्या आहेत ते करताना आपल्याला आज पाहायला मिळत आहेत। अगदी बालाजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।